घेतोय आता 8 दिवसापासून. बर. हो. पंडित सर, गुड मॉर्निंग. अरे सर नमस्कार. कसे आहात? सर बरं आहे ना सर आता. बरे. बरं आहे ना आता एकदम. हो. ओके. बरं आहे ना आता. काय एक्सपिरियन्स आहे तुमचा? सर काय झालं आपण नाही का माझे हातपाय गळून जायचे ना, ते मला दुपारी लई भूक लागायची. मग आता ते हातपाय गळून जायची प्रक्रिया किंवा पाय दुखणे वगैरे झालं नाही तर रात्र रात्र माझे पाय हातपाय दुखायचे, मला खूप त्रास व्हायचा ना. ते माझं बंद झालं हो, मला थोडं गळून गेल्यासारखं वाटायचं ना. हा, ताकद वाढली तुमची. ते बंद आहे आता. गळून गेल्यासारखं व्हायचं एकदम पूर्ण असं. मग परेशान होऊन जाते. आता एनर्जी कशी आहे? एनर्जी बरी आहे ना आता. ओके. एनर्जीवर मी दिवसभर घेत राहतो ना ते. हा हा. 12:30च्या नंतर तेच घेतो. 4, 4:30, 5 वाजेपर्यंत. जेवण? जेवण करतो ना. सकाळी मी एक ज्वारीची भाकरी खातो आणि रात्री पण भाकरी किंवा थोडस एक भाकरी, अर्धी भाकरी, त्याच्यावर भात, वरण वगैरे किंवा पातळ भाजी काय असेल ते खात राहतो. ओके. ह्याच्यानंतर फ्लशिंगला काय वाटतं आता? फ्रेश वाटतं ना सर मला. नाही नाही, फ्लशिंग साठी आणि काय व्हायचं मला थोडं. काय म्हणते सर? वॉशरूमला जाता म्हटलं, त्याच्यामध्ये काय सुधारणा आहे? वॉशरूमला होत राहते मला थोडी थोडी थोडी. काय होत रात्री ना, दर 1.5 तासाने मला थोडीफार जाग येत राहते. मग वॉशरूम जायचं पुन्हा झोप यायची. आणि हॉपला गेले रे मला तासभराने, अर्ध्या तासाने, तासभराने, अर्ध्या तासाने होत राहत. पण होतंय थोडं थोडं आता. काही सुधारणा आहे का त्याच्यात? सुधारणा आहे सर. म्हणजे होते बा, आपण काय म्हणू, पहिल्यांदा एकदमच असं बारीक होऊन जायचं ना. आता थोडं होतंय बुवा. पण किंवा तिकडचा भाग दुखण्याचं पण झालं. मला वारंवार पाण्यामध्ये बसावं लागायचं ना, गरम हा. पाणी. हम्म. तरच मग ते मसल्स हे व्हायचे, पेन करायचे नाही. हम्म. आता काय मग आता पण बसावं थोडं लागतं? दुखायचं बंद झालं. नाही आता मी गेल्या 8 दिवसातून एकदा दोनदाच बसलो बरं का. नाहीतर खूप वेळा मला दिवसातून एकदा दोनदा तरी किंवा रात्री तर बसावंच लागायचं. ओके. नाही मग ते तरी मसल्स फ्रीज तरी बरं पण वाटत ते मला. तरी पण पाण्यात बसणं बंद नका करू. काय असतं, हा. गरम पाण्याने त्याला शेकणं म्हणतात, म्हणजे मसल नरम होण्यासाठी. 8 दिवसातून तुम्ही पहिले हा. रोज करत असाल, आता 8 दिवसातून एक दोनदा करता, तरी पण 2 दिवस आड तरी एकदा तरी पण करतच जा. नाही नाही, काय व्हायचं मी आंघोळ करताना बसूनच राहतो, करतोच. परंतु ते मला दिवसातून एकदा दोनदा तीनदा करावं लागायचं. मला ते दुखलं का मग ते थोडस मला त्रास व्हायचा. मग मी हम्म. शेक घ्यायसाठी बस. आता थोडं दुखणं कमी झालं ना. होतं वॉशरूमला येणं पण दुखायचं ते असं. असं आपण काय म्हणते, अशी चलबिचल व्हायची ना. ती हा. आता जवळजवळ मी होतच नाही ती. आणि भूक लागली ना, तर मला जास्त त्रास व्हायचा. आता मला थोडं एनर्जेटिक वाटतं. आपण त्याला काय म्हणू, थोडा जोर पण लावला तरी मला दुखत नाही बुवा असं म्हणायचं. ओके. आणि हा. दिवसभराचा आहे काय एक्सपिरियन्स तुमचा? तुम्हाला ते घेताना काय वाटतं दिवसभरात? एनर्जी कमी असते? नाही नाही सर, एनर्जी टिकून राहते ना त्यांनी. मी दुसरं काही घेतच नाही. म्हणजे मी काल ते रसवंती राहत गेलो होतो, काल तर रस नाही घेतला. म्हणलं माझं ड्रिंक काय माझ्या बरोबर, ते घेतो म्हटलं मी. नाही, रस घ्यायला काही हरकत नाही, तुम्ही घेऊ शकता ना. नाही मग ते मी मग ते काय होऊन जातं सर, त्याचा माझा मला दर समजायचं 1.5 तासांनी 2 तासांनी गोळ्या घ्यायच्या राहतात 10. त्याच्यानंतर 20 मिनिटांनी काही घ्यायचं नाही. मग हे ज्यूस घेतल्यानंतर 20 मिनिटांनी काही घ्यायचं नाही. हे टाइम मॅनेजमेंट. मग ते रस घेतला मग पुन्हा 20 मिनिटं पुढे सारखा, मग आपल्या लक्षात राहत नाही. ते ज्यूस पुन्हा शिल्लक राहतं. मग त्याच्यापेक्षा जाऊन द्या, आपलं आपलंच नियोजन करायचं, घ्यायचं असं करून टाकतो. बरं. झोप व्यवस्थित येते आता? हो. झोप येते ना मला, व्यवस्थित येते ना. रात्री जाग येऊन जाते, वॉशरूम जायचं झोप येऊन जाते. झोप होते. पण ते काय व्हावं लागले मागच्या 4-8 दिवसापासून, माझ्या मणक्यामध्ये एकूण आता 12 वेळा भूल दिलेली आहे.
हम्म. म्हणजे बरोबर 6व्या-7व्या मणक्यामध्ये थोडं दुखायला लागलेलं आहे. हिला डॉक्टरांनी सांगितलं तसं काय नाही म्हणत. तेवढंच बाकी काय नाही बघ. नाही होईल ते बी थोडं थोडं काय नाही एकावर काम करावं लागेल. मेन प्रॉब्लेम सध्या जो आपला आहे त्याला कमी करावं हा लागेल. हा. हम्म. कमी मग झालं. तुम्हाला सांगतो वॉशरूमला आहे ना आपला हे बोट असतं ना त्याच्यापेक्षा तो स्टूल याच्यापेक्षा बारीक यायचा. आता मग मी तो असा ह्या साईजला येऊन जातो थोडा 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 करून. ओके. मग ते माझ्या महत्वाचं होतं. मला थोडं प्रेशर लावला तर ते दुखायचं. हम्म. कुठं दुखायचं? पोटात दुखायचं. आता ते दुखलं नाही गेल्या 5-7 दिवसापासून. दुखलं नाही म्हणजे दुखलंच नाही बाबा. ते दुखलं तरच मी पाण्यात बसतो. हम्म. तर नाही मग नाही दुखत. मग वाटतं का आता होईल ह्याच्यामध्ये म्हणून? पण सर एनर्जी येऊन जाते ते. मला दुपारी ना एकदम गळून गेल्यासारखं व्हायचं. म्हणजे असा वाकून जायचो. असं वाकडा व्हायचं. एकदम असा. आणि मग चहा वगैरे घेऊन टाकायचो मग ते. भूक मारून जायची त्याने. परंतु मग रात्री पण मला लय भूक लागायची आणि मग असा विचार करायचो की आपण आता जेवलो तर पुन्हा वॉशरूमला त्रास होईल. मग हे ड्रिंक नाही काय नाही. मला एकदम तेवढं आपलं पोट भरल्यासारखं होऊन जातंय आणि मग मला ते हे वाटत नाही. असं आज अनइझी फील नाही होत. आजचा कितवा दिवस आहे तुमचा लिक्विड डाईटला? 9वा दिवस असेल. मागच्या शनिवारपासून सुरू केलं ना मी. 9 शनिवारपासून. दिवस. 9-10. 10 दिवस झाले. ओके. हा 10 दिवस. 10. काय हरकत नाही कंटिन्यू करा. त्यांना सिम्पली प्रोबायोटिक पण दिलेलं आहे ना? दिलेलं आहे सर. ओके. आता ही किट संपू द्या तुम्ही त्याच्यानंतर यांना सेल ऍक्टिव्हेटर देऊ आपण आणि मल्टीव्हिटॅमिन देऊ. चालेल. सेल ऍक्टिव्हेटर आणि तुम्ही मल्टीव्हिटॅमिन. म्हणलं चालेल. हर्बल लाईफचं द्यायची. हम्म. हर्बल लाईफ दे म्हणे. हम्म. द्यायची का? हर्बा कंट्रोल लाईफ सॉरी हा. लाईफ लाईन. देऊ शकतात. कारण की त्याच्यामधलं जे ओमेगा 3 फॅटी ऍसिड आहे इंटरनल ऑर्गन आतली सूज आणि हम्म. जे रक्तवाहिनी आहे किंवा आपले जे सेल्स आहे आतमधले त्याला भरून आणण्याचं काम करतं, क्लीन ठेवण्याचं काम करतं. लाईफलाईन पण देऊ शकतात. लाईफलाईन जर दिली तर सेल ऍक्टिव्हेटर ठेवा त्याच्यासोबत मल्टीव्हिटॅमिन थोड्याच वेळाने देऊ. हो की नाही? चालेल सर. हे दोनच द्यायचे पहिले. सिलेक्टेटर आणि लाईफ लाईन. हा. चालेल. एक प्रॉब्लेम भरून काढू त्यांचा. चालेल ना. ठीक. बाकी सर एकदम छान वाटतंय ना आता पंडित सर? हो सर एकदम छान वाटतंय. छान वाटतंय म्हणजे सर माझे ना पाय लय दुखायचे कमरापासून खाली. मग ते माझं आता आणि मग रात्री माझे आमच्या घरच्यांना तेच काम राहायचं किंवा ते पाय चोळून देणे आणि मगच मला झोपी जाणे. पण ते आता मी 10 दिवस किंवा 8 दिवसात नाही झाले पण पाय चोळणे किंवा पाय दुखणे असं नाही. आणि तर समजायचं 20 एकर 40 एकर 50 एकर फिरायचो मग मी मस्त वाकून जायचो त्यांनी. हम्म. ते आता बंदच झाले ते. किंवा हातपाय दुखणे आणि गळून जाणे. घरचे खुश आहे की नाही? सर पाय फिरताय का सकाळी? हा हा काय म्हणता? म्हणलं अनवाणी पायाने फिरताय का 15 मिनिटं 10 मिनिटं? नाही ना अजून नाही ना. ते करणार आहे मी सुरू. पूर्ण फिरत घराजवळच. काय आहे, 100. जर तुमच्या आजूबाजूला माती असेल गवत असेल ना हा त्यामुळे पायाने फिरायला चालू करा. वाटल्यास मॅडमला पण सोबत घेऊन जात जा. कारण एकट्याला जर वाटत तर तुम्हाला कुठे त्रास होईल का काय होईल. मॅडमला पण नाही. सोबत 10-15 मिनिटं तरी तुम्ही फिरू शकता. बर मॅडम खुश आहे ना मग चालेल आता? ना सर. हा मग ते ना काय होतं मला बरं वाटलं पण त्यांचं जास्तीच त्यांना छान वाटलं. हो काय हरकत नाही. आपल्यामुळे जर कोणाच्या चेहऱ्यावर स्माइल येत असेल तर नक्कीच तो हा आपला नाही नाही. सारखा क्षण आहे. काय झालं माझं मी ना हे डिसेंबर मध्ये सुरू करायला पाहिजे होतं. त्याचा मला इतका साईड इफेक्ट जाणवला नसता. शेवटचे आता जे डायलेटेशन केलं ना त्याच्यानंतर मला जास्त त्रास झाला.
मे बी माझी प्रकृती खराब झाल्यामुळे मला त्या डायलिटेशनचा त्रास झाला. 2 महिने माझं 2-2.5. एक सांगतो तुम्हाला, माणूस ह्या गोष्टीकडे लवकर वळत नसतो. हो. कारण आणि सगळं करून थकल्याच्या नंतर एक सहज पर्याय म्हणून चला करून बघू, त्याच नंतर तो या न्यूट्रिशनकडे येत असतो. कारण की न्यूट्रिशन बाबत माहिती नसणं हा त्याच्यामधला एक मोठा फरक आहे. ज्यांना न्यूट्रिशन बाबत माहिती आहे ते डॉक्टर लोक बरेच, आता इथं आमच्या संभाजीनगरला सांगतो, एक हॉस्पिटल, प्रसिद्ध हॉस्पिटल आहे आमच्याकडं MIDC मध्ये. प्रत्येक व्यक्ती, सर्दी, ताप, खोकला, लहान मुलं, मोठे माणसं, सगळ्यांसाठी आहे. तो ती व्यक्ती बिचारा सगळ्यांना ट्रीटमेंट देते आणि त्यांच्या आतल्या रूम मध्ये तुम्हाला सगळं हर्बल लॅब भेटेल. आपल्याला कोणाला नाव ठेवायचं नाही, एक डिस्क्लेमर आहे, पण त्यांचा तो जो बिझनेस आहे, शेवटी हा. बिझनेसच झाला ना त्यांचा. डॉक्टर की म्हटल्यावर बिझनेस आहे, साहजिकच आहे. हे तर ते बंद नाही करू शकत ना. मग आता त्यांना जर तुम्ही सांगितलं की सर आम्ही 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 हे घेतो आणि त्यांनी आम्हाला छान वाटतं, ते म्हणते नाही नाही आमची ट्रीटमेंट चालू आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला फरक पडला, ठीक आहे, काही का असत नाही. त्याच्यामुळे आपल्याला कोणाला नाव, बरोबर आहे. पण काही गोष्टी असतात. आता आम्ही या क्लासच्या बरोबर अजून एक क्लासेस आमची चालू आहे, ज्याला रेकी म्हणतात. बरोबर. बॉडीमध्ये हा. बॉडीमध्ये 7 पॉईंट आहे ॲज अ सायन्सनुसार. हा. रेकीमध्ये त्याला 7 चक्र म्हटलं जातं, योगामध्ये त्याला 7 चक्र म्हटलं जातं. आपला योगा विदेशात पण चालू आहे आता. आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती बरोबर आहे. इंडियन कल्चर आहे. हालाकी हे सर्व इंडियातून गेलेलं आहे, पण इंडियन कल्चर त्याच्यावर भरोसा नाही ठेवत, विदेशी भरोसा ठेवताय. तुम्ही बघितलं असेल, हा. रशियन खूप होते, म्हणजे विदेशी लोक खूप होते, करोडपती, ज्यांच्याकडे ज्यांना आपल्याकडं म्हणजे एक अंबानीच्या लाईन मध्ये नेऊन बसवेल अशी करोडपती ती चालते. पण आपलेच भारतीय, दुसरे आपलेच लोक, आपलेच भाऊ, त्याला काय म्हणते का, कुंभमेळ्यात गेल्याने गरिबी हटेल, किंवा कुंभमेळ्यात असं होतं, कुंभमेळ्यात तसं. हा ज्याचा त्याचा निगेटिव्ह असतो, जसे त्याचे विचार असतात. त्याच्यामुळं आपण जे पण करतो, जोपर्यंत आपण स्वतः कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर भरोसा ठेवत नाही. ते तर आहेच. आणि आयुर्वेद सांगताय की स्वतःचा. पॉइंट जे आहे आपले 7 पॉइंट जर तुमचे बॅलन्स असले तर तुम्हाला कुठला आजार होत नाही. बरोबर आहे. आणि तर मी आता ते त्याच्यामधलंच एक तुम्हाला सांगितलं की तुम्हाला अनुवादी पायानी जमिनीवर चालायचंय, जमीन किंवा गवत, ज्याला मूल चालेल हम्म. मूलाधार चक्र तुमचं ऍक्टिव्ह करायला काम करेल आणि याच्यामुळे तुमचं कंबरची पेन वगैरे काय असली ती कमी होईल. चालेल. चालेल. त्याच्यामध्ये फक्त वाटतं की चालल्यानं कुठं कमी होतं का, पण सायंटिफिक माहिती नाही ना आपल्याला. बॉडीला ते बरं. बॉडीला माहिती आहे, आपल्याला माहिती नाहीये. कारण की खाली इथून खाली तुम्ही गुलाबजामुन खाल्ले किंवा रसगुल्ला खाल्ला, पुरणपोळी खाल्ली, काय खाल्लं, व्हेज खाल्लं, नॉन व्हेज खाल्लं, इथून खाली घेणं नाही काही बॉडीला. इथं खाली काय पाहिजे, तुम्ही फायबर किती इनटेक केला, तुम्ही कॅल्शियम किती इनटेक केला, तुम्ही विटॅमिन्स किती घेतले, तुम्ही सेलेनियम किती घेतले, तुम्ही फॉस्फरस किती घेतला, ही इथून खाली माहिती आहे. ही जी वर आहे ना आपलं मान आणि आपली जीभ, 50 ग्रॅमची जीभ आहे, पूर्ण शरीराला हा. टेस्ट फक्त जिभेकडे आहे. हम्म. टेस्ट फक्त जिभेकडे आहे आणि त्या जिभेच्या टेस्टनुसार आपण चालतो. पण खरंच जे लोक न्यूट्रिशनच्या बाबतीत जागरूक आहे ते लोक हा. कुकर घेतात, फ्राय करत नाही, डीप फ्राय. कारण प्रोसेस बरोबर.
बॉडीला काहीच गरजेचं नाहीये आणि फायदा पण नाही ना त्याचा काही आपल्याला. मला एक सांगा, हा. आपण म्हणजे आता लेडीज ज्यावेळेस भाजी बनवते बरोबर, घरात हम्म. घरात बनवलेली भाजी आपण दुपारी, आता उन्हाळा चालू झालाय म्हटलं, दुपार खूप होते आपल्याला, की दुपारी परत ती बुडबुडी यायला चालू होते तिच्यावर बरं. पण आपण पॅकिंगची भाजी जर खाल्ली तर ती महिना महिना 2-2 महिने राहते त्याच्यामध्ये, आणि ते पण पूर्ण बंद कंटेनर मध्ये. आपलं घरचं टिकत नाही आणि ते पॅकिंग हा, केलं कसं टिकतं? त्याच्यात प्रोसेस आहे ना, बरोबर. यूज झालेले आहे की जेणेकरून त्याची चव चेंज होणार नाही. म्हणून घरचं प्रोसेसिंग केलेलं पुढं होते. घरचं खाल्लेलं कधी चांगलं, भले ते बेसन जरी असलं तरी खूप छान. बाहेर चालेल. त्यापेक्षा. हे करणार सुरू, मी आजच सुरू करतो. हम्म. चालू करा. आजच सुरू. मूलाधार चक्राशी संबंधित आहे. 7 चक्र आपल्या बॉडीमध्ये, ते चक्रामध्ये हे काम करतं. तर मी ते दह्यामध्ये तयार करून घेतो आता हे. आता मग ते कंटिन्यू दह्यामध्येच ठेवू का? हो. आता दुधामध्ये वगैरे करून घेतलं चालेल? दही तुम्हाला खास आम्ही याच्यासाठी सांगितलंय, दही आपण आंबवलं जातं, दही बनवायची हा. प्रोसेस त्याला आंबवलं जातं, आणि आंबवलेल्या वस्तूमध्ये फायबर जास्त असतं, गुड बॅक्टेरिया जास्त असतात. ते गुड बॅक्टेरिया पचन क्रियेसाठी काम करतात, तुमचे गट हेल्थ सुधारण्यासाठी काम करते. बरं. ताक वगैरे वापर चालेल का? ताक तुम्ही वरतून पिऊ शकता, पण त्याच्यामध्ये ताक ना वापरून, टेस्ट बरं. खूप घेणार नाही, फेकून द्याल तुम्ही. बरं, चालेल. टेस्ट लागत नाहीये का? चालेल मग दहीच नाही येते ना, पण ते मी दररोज दही खातोय ना, मग सकाळ दुपार काय होऊन जातं दिवसभरात होऊन जातं. नाही, तुम्हाला जे लिक्विड डाईट साठी जे 1 लिटर पाण्यात बनवायचं सांगितलं त्याच्यासाठी दही वापरा फक्त. असं करू का? बाकी कोणतं घेता दह्यामध्ये तुम्ही? चालेल ना, मग हे बाकीचं ते पावडर वगैरे तयार करून शेक. शेक दह्यात नाही बनवायचा, शेक शेकला पाण्यात. नाही करायचं. येस सर. हा सर. शेक पाण्यात बनवायचं, पाण्यात. हा, पाण्यात बनवत ना ते. आणि शेक दही पण घेतोय ना ते नाही, शेक त्याच्यात दही नका घेऊ शेक मध्ये. त्याचा. आणि आता काय शिल्लक आहे ते? एकच मिनिट सांग बरं मला. खूप छान अनुभव आहे सर तुमचा, खूप म्हणजे तुमची एनर्जी वाढली, आमच्यासाठी खूप चांगलं आहे. हा.